शिंदेंचा दरेगाव दौरा त्यांच्या तापाबरोबरच विरोधकांच्या टीकेने चर्चेत राहिलाय। तांत्रिक मांत्रिक त्याचबरोबर अमस्येवरून विविध टीका त्यांच्यावर झाली आहे। त्यावर कोण काय म्हटलंय पाहूयात। राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? त्यांना अमावस्या करणार नाही, चोरी करणारा सुद्धा अमावस्याला चोरी करतो। त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे? हा मांत्रिक अमित शाह पाठवतात की नरेंद्र मोदीजी पाठवतात? त्याने केलेल्या जादूटोण्यावरच आम्ही उतारा करायला दरेगावला गेलो होतो। मुख्यमंत्री शिंदेंचं दरेगाव जितक्या राजकीय घडामोडींनी चर्चेत आहे, तितकाच त्यांच्या दौऱ्यावर विरोधकांनी मांत्रिक आणि अमावस्या या दोन शब्दांवर जोर देत टीका केली आहे। काल या टीकेला शिंदेंचेच नेते भरत गोगावले यांनी हिंदू धर्मात काही शास्त्रोक्त विधी असतात असं म्हणत अधिक हवा दिली आहे। त्यामुळे आज पुन्हा तोच मुद्दा चर्चेत राहिला। बघा, ते आजारी आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडवाकडं बोलू नका। त्यांची प्रकृती फार नाजूक आहे। तुम्ही काल बघितलं ना, हाताला पट्टी लावून बसलेले आहेत। त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत। म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा। अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू नका। 5 तारखेला ते येत आहेत का शपथविधीला, की एअर ॲम्ब्युलन्समधून त्यांना यावं लागेल? अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत। त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं। त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे? हा मांत्रिक अमित शाह पाठवतात की नरेंद्र मोदीजी पाठवतात त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूतं संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता। आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। संजय राऊतने जे काही प्रोजेक्ट टोला लगावला आहे त्याचे कारण आम्हाला माहिती आहेत। त्याने केलेल्या जादूटोण्यावरच आम्ही उतारा करायला दरेगावला गेलो होतो। आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे बंगालच्या जादूगाराची सुद्धा जादू आमच्यावर चालली नाही। आम्ही आमच्या पद्धतीने मजबूतीने राहिलो। आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना जे काही कटशह दिला आहे तो त्यांना जाणवतोय आणि त्याचं ते दुःख ते आज व्यक्त करताना दिसतात। एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती। आज कोणीही दावा केलेला नाही। विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये। आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न। अमावस्या किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे? अमावस्येच्या दिवशी वाहनं घेतात लोक। दिवाळी सुद्धा अमावस्याला येते। तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो। जो दिवस असतो तो सुदिन असतो। त्यामुळे त्यांना अमावस्या करणार नाही। त्या चोरी करणारा सुद्धा अमावस्याला चोरी करतो। यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाही आहे। यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती, या पलीकडे यांच्या हातात काही नाही। 3 वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो ह्याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत। आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही। तो यासाठीच होता की आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले, तुमचा पट्टा आमच्या गळ्यात बांधलेला नाही। आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत। राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज जी उदाहरणं येत आहेत EVMची आणि पैशाच्या वापराची। महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर शिंदे त्यांच्या शेतात जातात आणि आज तिथे काय हो ठीक आहे। काठावर पास झालेल्या पोरांनी असे बोलणं योग्य आहे का? मेरिटमध्ये आलेल्या पोरांनी बोललं असं तर ठीक आहे। हे काठावर पास झालेलं पोरग आहे, त्याची लायकी काय होती ती आता वरळीच्या लोकांनी दाखवून दिलेली आहे। याला पाडू त्याला गाडू, गद्दाराला आता थारा नाही, आम्ही घाव घालणार। स्वतःच्या याच्यावरच किती घाव बसलाय ना, आता त्या जखमातच फक्त आता बुजवत चाललेले आहेत। म्हणून हे असे बकवास बोलणं किंवा टोमणे मारून सरकार येत नसतं हे त्यांनी आता शिकलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.